नमस्कार. शंकर पाटील लिखित धिंड या कथासंग्रहाचं वाचन आपण सुरू केलेलं आहे. आजची आपली तिसरी कथा आहे वाघ गावात येतो. कोंबड्यानं वाघ दिली असेल नसेल इतक्यात एकच हलकल्लोळ ऐकायला आला. रामप्रहरात ही काय भानगड झाली म्हणून जागे झालेले लोक पळत सुटले. आवाजाचा मागोवा घेत धावू लागले. गावात एक नवलच घडलं होतं. विश्वास ठेवावा का ठेवू नये अशी वेळ आली होती. जे कधीही ऐकलं नव्हतं ते घडून आलं होतं. भूपालांडांच्या वाड्यात वाघ शिरला होता. वाड्याचं दर्शनी दार बंद करून त्याला आत कोंडलं होतं. आता ह्या गोष्टीवर लोकांचा विश्वास बसायचा कसा? लोक नाना तऱ्हेचे प्रश्न विचारित होते. तऱ्हेतऱ्हेच्या शंका निघत होत्या. विश्वास ठेवावा तर एक पंचायत आणि न ठेवावा तर एक पंचायत अशी स्थिती होऊन गेली होती. भूपालांना उघडे वागडेच फक्त एका नेस्त्या धोत्रासह बाहेर वाड्याच्या पायरीवर बसलेले होते. दुखणे कर्यागत बेचैन होऊन गेलेले होते. त्यांना धड बोलवत नव्हतं आणि विचारल्याशिवाय लोकांना राहवत नव्हतं. वाघ वाड्यात कसा शिरला हा एकच प्रश्न 100दा विचारला जात होता आणि भूपाल अण्णाला ते 100दा सांगणं भाग पडत होतं. सांगून सांगून बिचारा थकून गेला आणि अखेर मान मागं टाकून गप्प पडून राहिला. लोडाला टेकून बसावं तसा पायरीवर बसून राहिला. उठून हालचाल करावी असं काही त्याला वाटत नव्हतं. जाग्यासनं हातपायच हालत नव्हते. धक्का लागून पैसा किडा जसा अंगाभोवती वेटळं घालून गप्प पडून राहतो तसा भूपालांना जिथल्या तिथं निपचित बसून होता. उगवतीला तांबडं फुटून चांगलं फटफटलं तोवर सारं गाव तिथं गोळा झालं. चुली पेटवायच्या सोडून साऱ्या बायकाही गोळा झाल्या. लहानापासून थोरापर्यंत सगळ्यांनी तिथं एकच गर्दी करून सोडली. एका अंगाला बायका पोरांचा जमाव होता आणि दुसऱ्या अंगाला पुरुषांची गर्दी होती. वाघ आत कोंडलेला होता. त्याचं नख सुद्धा दृष्टीस पडत नव्हतं आणि बाहेर माणसांनी अशी गर्दी करून सोडली होती. सकाळ झाली तशी पाटील, तलाठी, कुलकर्णी, सरपंच हे सगळे पांढरीचे भेंडे तिथं गोळा झाले. ही सगळी गावची बडी धेंड भूपाल अण्णांच्या भोवती बसली आणि पुन्हा पहिल्यापासून कथा सुरू झाली. कथेला आरंभ झाला. पण गर्दीत कुणाचं बोलणं कुणाला ऐकायला जाईना. तसे पाटील बसलेले उठून उभे राहिले आणि खच्चून ओरडून जमावाला म्हणाले, मरायला गोळा झाला का काय हिथं? दिस उगवायला पाक सारी गोळा होऊन आलायसा? काय हनुमान जलम झालाय वय इथं आज? काय बघाय आलाय? बाई कोंडून ठेवलेली नाही यात. वाघ हाय वाघ. आणि ही बाया माणसं कशानं एवढी गोळा झाल्यात? गपचिप चुली पेटवायच्या सोडून ह्या आणि कशाला इथं? थांबा, मी दार उघडतो. जाऊन बघता काय आत? जावा, मीठ मिरची घेऊन दृष्टबिष्ट काढून या जावा त्याची. असं म्हणून ते आपल्या सणद्यांना म्हणाले, कानाला काट्या लावून ऐकत काय राहिलाय? भाषणं ऐकता वय माझं? चला पुढं होऊन ही गर्दी मागं हटवा. असं म्हणायचा अवकाश लगेच संध्यांनी हातातल्या काठ्या सरसावून जमावावर चाल केली आणि तुंबळ युद्ध सुरू झालं. 10तला एखादा घरी गेला आणि बाकीचे 9 तिथंच उभे राहिले. गर्दी हटत नाही असं पाहताच पाटील म्हणाले, बरं तर मग मरा, आमचं काय जाते, चला र उघडा दार. असं म्हणून त्यांनी एकदम दरवाजाच्या कडीला हात घातला आणि क्षणार्धात वाघ मागे लागल्यागत माणसं पळत सुटली. आधी बाया माणसांनी पळ काढला आणि त्यांचं बघून पुरुष मंडळीही पळत सुटली. थेट घरात घुसून सगळी दाराला कड्या लावून बसली. गर्दी कमी झाली आणि कथेला आरंभ झाला. पाटील, तलाठी, कुलकर्णी, बिलकर्णी सगळेच ठाण बांधून बसले आणि पाटलांनी विचारलं, काय भूपालांना, वाघ आत आहे म्हणतोस, पर तू त्याला स्वतःच्या डोळ्याने बघितलास का? अहो पाटील, उगाच भूमिका उठवायचं मला काय कारण आहे का? का खूळ लागले मला? तसं नव्हं, एखाद्या वेळेला भास बी होतो का तसा? पाटील म्हणाले. भास? असं म्हणून भूपालांना पाटलांच्या तोंडाकडं बघत राहिला. तशी पाटील स्पष्टीकरण करू लागले. म्हणजे त्याचं काय होतं, माणूस अवचित उठतो, डोळ्यांवर झोप असती, एखाद्या वेळेला फसगत होती का? अहो पाटील, डोळ्यांवर गुंगी असायला मी काय आपू घेतली नव्हती. चांगला पुरता जागा झाला होतो. म्हणजे झोपेत नव्हताच म्हणतो. झोप कुठली हो? उन्हाळ्याच्या कायदीनं बाहेर चौकातच मी असा झोपलो होतो. पहाटेचं गार वारं सुटलं तसं जागा झालो. डोळं उघडून बघितलं तर चांदणी उगवली होती. म्हणजे पाटेलाच म्हण ह्या. अहो आज पहाटेचीच गोष्ट सांगतो, 2 रोजांमागची शिळी गोष्ट नव्हत. बरं मग कुणीकडनं आला म्हणायचा वाघ?
तेच सांगतोय ऐका तरी, असं म्हणून भूपालांना सांगू लागला. चांदणी उगवल्याची बघितली आणि म्हटलं आता उठावं, आणि उठलो. दोन्ही गडी पायथ्याला झोपलं होतं, त्यासनी उठवून रानाकडे पिटाळलं. म्हटलं नांगूर धरायचा हाय, जावा लवकर. दार उघडून ते असं बाहेर गेलं आणि मी बी उठून असा इरागतीला म्हणून दिंडीच्या बाहेर आलो. एवढं म्हणून भूपालांना थांबला, लोकांच्या तोंडाकडे बघत राहिला. तसे पाटील म्हणाले, सांग की पुढं. अहो पाटील, पुढं काय सांगू? चाहूल लागली म्हणून छान मागं वळून दाराकडे बघितलं. एवढं बोलून तो पुन्हा थांबला. मागं वळून दाराकडे बघू लागला आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. एक हात पुढं करून तो म्हणाला, ह्यो बघा, अंगावर कसा काटा उभा राहिला. माना पुढं करून लोकांनी बघितलं. खरोखरच त्याच्या अंगावर काटा उभा राहिला होता. दरवाजाकडे हात करून भूपालांना पुढे म्हणाला. मी मागं वळून असं डोळ्याने बघितलं तर काय, वाघ ह्या दारात उभा होता. तू कुठं उभा होतास? अहो मी इथं आणि त्यो तिथं, असं म्हणून भूपालांना गप्प राहिला. तसा तलाठी म्हणाला, वाघ तिथं आणि तू इथं होय? अगं मग नुसती झडप जर त्यानं घातली असती तर काय झालं असतं? कुलकर्णी हसून म्हणाला, काय होणार, आपसूक भूपालांना वाघाच्या घशातनं पोटात जाऊन बसला असता. त्यानं तोंड उघडायचा सावकाश की हो. तर असं म्हणून तलाठी पोटाला हात लावून म्हणाला. शेव म्हणाला असता, बाबा सप्पई तोंड उघड, तुझं दात लागते बिकतील, मी बेताना आत उतरतो. लोक हसायला लागले आणि भूपाल गंभीर चेहऱ्यानं म्हणाला, अहो हसू नका, खरोखरच तशी पाळी आली होती. त्यानं तोंड उघडलं असतं तर मला हे तलाठी म्हणतात तशीच विनंती त्याला करणं भाग होतं की. मग तू काय केलंस? पाटलानं विचारलं. काय करणार, बघत उभा राहिलो. पाचावर धारण बसली माझी. तलाठी म्हणाला, बघत उभा राहिलास, मग पाचावर काय 10वर धारण बसली असेल. अहो मग तसंच बोलायचं तर 10वर काय, चांगली 100वर धारण बसली. कुलकर्णी हळूच म्हणाले, तर हो, धोतर पिवळं झालं असेल आणि काय? तसं काय झालं नाही, असं म्हणून भूपालांना सांगू लागला. वर त्याला बघितल्याबरोबर झेंडूच फुटला बघा. अंगाला दरदरून घाम सुटला. अंग लाड लाड हलायला लागलं. तोंडानं दम घेता येईनासा झाला. आणि काय, अमोरासमोर वाघ येऊ, जरा विचार करा काय गत झाली असेल माझी. पाटील विचार करून म्हणाले, अमोरासमोर वाघ येऊन गप्पच बसला? अहो पाटील, भूपालांना म्हणजे साऱ्या जगाचं पालन करणारा माणूस, मग त्याला वाघ काय करणार? तलाठी म्हणाला. भूपालांना रागाने तलाट्याकडं बघत म्हणाले, मला काय करणार म्हणजे, मला बघून मुजरा करायला नको का त्यानं? मग केला नाही त्यानं मुजरा? तलाठी म्हणाला. असं काय करायला लागलाय, नीट ऐकून घ्या की, असं म्हणून पाटील भूपालांनाला म्हणाले, तू सांग बाबा, ह्याचं काय ऐकतोस? काय सांगू पाटील, मंडळीसने गंमत वाटते माझी, पर ही चेष्टा करायची येळ आहे का? लोक बोलायच्याच का आता, तू सांग पुढं. मग वाघ गप्पच गेला आत वय? भूपालांना पुढं सांगू लागला. हां म्हणजे वाघ असा दारातच टेळणी करीत उभा राहिला आणि मी जीवाची काय आशा धरली नाही. आणि काय, नशीबच बलवत्तर माझं. वाघ गुमान आत शिरला, दालनात जाऊन बसला. मी मन खंबीर केलं आणि हे दार तेवढं गडबडीनं झाकून घेतलं. तसाच मागल्या अंगाला पळालो आणि घरातली माणसं बाहेर काढली. काय सांगायची तर ती काय लवकर बाहेर पडनात. मी हातानं खुणवायला लागलोय तर ती मोठ्यानं बोलायला लागली. मग एकेकाच्या थोबाडीत दिली आणि चुपचाप सगळ्यांना बाहेर काढलं. परड्याचं दार बंद केलं आणि मग माझ्या जीवात जीव आला. हे सगळं ऐकून घेतल्यावर कुलकर्णी हसून म्हणाला, भूपालांना खरंच तुम्ही थोर माणूस बघा. ते कसं काय? अहो वाघ तुमचा दोस्त झाल्यावर तुम्ही थोर नव्हे? वाघ माझा दोस्त आहे वे, तर त्याशिवाय का तो जंगल सोडून एवढ्या लांबवर तुम्हाला भेटायला आला? तर जिगरी दोस्ती आहे का नाही आमची? दोस्ती असल्याशिवाय तो का तुला भेटायला आला वय? दुसऱ्या कुणाच्या घरला गेला नाही बरं? पाटील म्हणाले. त्याचं असं आहे, तलाठी म्हणाला. भूपालांनांच्या पूर्वजांपैकीच तो कोणतरी असला पाहिजे. काय भूपालांना? मंडळींचा काही केल्या विश्वासच बसेना तशी भूपालांना उठून उभा राहिला आणि धोत्राचा सोगा हातात धरून म्हणाला,
अहो, या धोत्राशिवाय माझ्या अंगावर काही दिसतंय का तुम्हाला? उघड्या अंगानं इथं बसलोय आणि तरी तुम्हाला थट्टा वाटते? हातरुणातनं उठून असा उघड्या अंगानंच बाहेर आलो आणि हो सारा प्रकार घडला. माझं खोटं वाटत असेल तर माझ्या बायकोला विचारा. थोबाडीत देऊन तिला मुकाट्यानं मागल्या दारानं बाहेर काढली का नाही? तिच्या गालावर अजून बोटं दिसतील तुम्हाला. बस आता खाली, असं म्हणून लोकांनी त्याला खाली बसवलं आणि न बोलता ते त्याच्याकडे बघत बसले. खरोखर विचार करू लागले, कारण भूपालांना काही बावळा माणूस नव्हता. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. निदान विचार करण्यासारखा प्रश्न होता. बरं, एखाद्यालाच फसवणं निराळं आणि सबंध गावाला चकवणं निराळं. एवढं धाडस भूपालांनाच्यानं झालं नसतं. लोक विचार करीत बसले. एवी तेवी वाघ वाड्यात कोंडलेला होता. वाड्याच्या सभोवार 4 पुरुष उंचीचा मजबूत तट होता. बाहेर बसून विचार करायला काहीच हरकत नव्हती. लोक गप्प बसले. तसा भूपालांना आपण होऊन म्हणाला, काय सांगायचं, पहाटेच्या चांदण्यात वाघ दिसला. वनराजच देव, पिवळा जर्द रंग, अंगावर काळं पट्ट. म्हणजे ढाण्या वाघ हाय काय गा? आता ते कशाला विचारत बसू मी त्याला? त्यात विचारायचं काय? दिसत नाही का डोळ्याला? डोळ्याला दिसलं की चांगलं, पण आपल्याला ओळखाय पाहिजे का नको? एवढा शहाणा आहेस वै तू, असं उद्गारून पाटील म्हणाले. अरे मग ते वाघ कुठला आलाय? ऊद मांजर असेल, ऊद मांजर. ऊद मांजर आणि वाघ यांच्यातला फरक कळना होय मला. भूपालांना चिडून उद्गारला. काय कळणार तुला? मग आता काय बोलायचं, असं म्हणून भूपालांना हताशपणे गप्प बसला. बाकीचेही लोक विचार करू लागले. मग एकाएकी तलाठी म्हणाला, भूपाला, तुझं डोळं बघू जरा. कशाला? नाही, कावीळ झाली आहे का बघतो, असं म्हणून तलाठी सांगू लागला. त्याचं काय असतं, कावीळ होऊन बी माणसाला सगळ्या वस्तू पिवळ्या दिसतात का? एखादं रेडकू बडकू असायचं आणि ह्याला वाघ वाटायचा. भले, आणि मग काळं पट्ट कसं दिसलं अंगावर? तेवढ्यामध्ये काजवं चमकलं असतील. लोक हसायला लागले आणि निरुपाय होऊन भूपालांना पुन्हा गप्प बसून राहिला. समजावून सांगितलं तरी लोकांना पटेना, मग त्यानं तरी काय करावं? पाटील विचार करीत होते. तो संपताच ते पुन्हा म्हणाले, भूपालांना, इकडं पन्हाळा राहिला 15-16 मैल, बावडा 35 मैल, तिकडं राजापूरचं जंगल राहिलं 40 मैल. मग काय रे, वाघ यावा कुठनं? का तुझ्या घरात सह्याद्री पर्वत उगवलाय? तसं नसल पाटील, वाघीनच ह्याच्या घरात बाळंतीन झाली असेल. अहो, ह्याच्या घरात बाळंत व्हायला ते काय आरोग्य केंद्र आहे वय? अगं मग वाघ ह्याच्या घरात शिरला कसा? लोकांनी पुन्हा बेचा पाडा सुरू केला. तसा भूपालांना रागानं म्हणाला, वाघ कसा शिरला म्हणून काय विचारता? म्याच त्याला आवाजनं दिलं घरी यायला. लोक तरी कितीच आवट. त्याचं हे बोलणं ऐकून पुन्हा एकानं विचारलं, सकाळच्या पारी चहाला बोलवली तर काय? यावर भूपालांना काय बोलणार? बिचारा सगळ्यांच्या तोंडाकडे बघू लागला. तेवढ्यात तलाठी म्हणाला, चहाला बोलावून त्याला आत डांबायचं म्हणजे हे काय कर्तव्य झालं तुझं? वनराजाबरोबर अशी डांबीशी, आणि त्यानं चहाला बोलावून तुला असं केलं म्हणजे? सगळेच हसायला लागले, थट्टा करू लागले. तशी न राहून भूपालांना उठला. तरातरा गर्दीतनं वाट काढीत पुढं गेला आणि आपल्या बायकोला दारदार ओढीत पुढं आणून म्हणाला, विचारा हिला, रागाच्या सपाट्यात 2 थोबाडीत मारल्या का नाही ते? ती बिचारी मान खाली घालून उभी राहिली. तरी एकानं विचारलं, थोबाडीत आणली वय? का रे भूपाला, थोबाडीत का हाणलीस? झालं आता, मग काय सांगायचं? अहो, परड्याच्या अंगासनं यांना बाहेर काढायला लागलो तर लवकर बाहेर पडणार. वाघ तर चौकात घुसल्याला, मग थोबाडीत देऊ नको तर काय करू? पाटलांनी विचारलं. बाई, तुम्ही वाघ बघितला का? भूपालांना म्हणाले, अहो, ती कुठची वाघ बघती? आणि तिनं वाघ बघितला असता तर थोबाडीत खाल्ली असती का? अहो, तुम्हागतच तिला बी पटना झालं ते. ती मध्येच म्हणाली, आणि अजून बी पटत नाही. थोबाडीत दिली म्हणून आम्ही गुमान बाहेर पडलो. नाहीतर काही जेवण करून वाढणार होतीस वय त्या वाघोबाला. भूपालांना म्हणाला, जा, शहाणी आहेस, जात. ती निघून गेली आणि खजील होऊन भूपालांनाही खाली बसला. कुणालाच त्याचं म्हणणं पटत नव्हतं, पण लोकांचा विश्वास बसत नव्हता. त्याला तो तरी काय करणार? एकदा सोडून 10दा सांगितलं तरी लोक विश्वास ठेवीत नव्हते. त्यांचंही बरोबर होतं. जवळपास जंगल नसताना, डोंगर नसताना,
वाघ गावात येईल कसा? बरं आला तर आला, पण घरात कसा शिरला? पण भूपाल अण्णानं जिथं ही गोष्ट डोळ्यांनी बघितली होती, जवळ उभं राहून निहाळली होती, तिथं त्यांना तरी ती खोटी कशी मानावी? प्रत्यक्ष डोळ्यांनी जिथं पाहिलंय तिथं वाघ नाही कसा म्हणायचा? कसा आला, दारात उभा राहिला, एक पाय आत आणि एक पाय बाहेर ठेवून त्यानं टेहळणे केली, मान वाकडी करून मग एकदा मागं बघितलं आणि आपल्या डोळ्यात देखत तो आत घुसला. आणि तरी लोकांना हे पटत नाही. आता काय म्हणायचं असं म्हणून तो गप्प बसून राहिला. बाकीची मंडळी ही ह्याच विचारात गडली होती. तेवढ्यात कुलकर्ण्यानं शंका काढली. भूपालांना वाघ आत आहे म्हणतात, मग बाहेर एवढा हलकल्लोळ चालू असताना तो गुपचूप काय करतोय? दार बंद आहे तर तो काय करेल बरं? उडी तरी कुठनं मारून येईल? उडी मारायची गोष्ट सोडा, कुलकर्णी म्हणाला. मग अगा मांजरागत आत गप्पच कसा बसलाय? एकांदी बी डरकाळी फोडू नये त्यानं, तलाठी म्हणाला. हा मुद्दा बरोबर होता. एकही डरकाळी न फोडता तो आत गप्पच कसा राहिला होता? वाघही मोठा चमत्कारिकच म्हणायचा. एखादी तरी डरकाळी मारायला त्याचं काय जात होतं? निदान लोकांची खात्री तरी झाली असते. पण तो बेटा आत गप्पच बसून होता. एक जण पुन्हा म्हणाला, किती केलं तरी वाघ म्हणजे जंगलचा राजा, आणि तो चोरागत आत गप्पच कसा दडून बसलाय? गर्जना का करत नाही? आता तू गर्जना का करत नाही हे म्या काय सांगू? म्या काय सांगितलंय बाई त्याला बाबा वरडू नको म्हणून? अगा मग गर्दी बघून बिळात लपाया तो काय साप आहे बाई? एवढा आवाज ऐकून त्यानं कसं रान उठवाया पाहिजे होतं तर गा. वाघ म्हणजे आत्तापतूर त्यानं गाव दणानून सोडायला पाहिजे होतं. आता मात्र भूपालांनाला राहवलं नाही. चेव येऊन तो उभा राहिला आणि दारावर धक्के मारून म्हणाला, भडव्या, वाघ आहेस का कोण आहेस? लेका फोड की डरकाळी, तू तरी का माझं सतव बघतोस? पण त्यानं दारावर धक्के मारले तरी हो नाही की चो नाही. आतनं काही आवाजच बाहेर येईना. डरकाळी ऐकायला लोक शांत बसून राहिले आणि हसू अबरेना. तसं तलाठी पोटाला हात लावून म्हणाला, अगा मुका असेल का तेव म्हणून काय बोलत नाही? खरं का नाही भूपाल? भूपालांना रागानं म्हणाला, असं असेल तर आम्ही जातो निघून, तुम्हीच दार उघडून बघा. त्यानं हे गावाला आव्हानच दिलं. पण दार उघडायची कुणाला छाती होईना. तशी एकानं शक्कल काढली. तो म्हणाला, अगा दाराला भोकं पाडून बघूया की. भूपालांना अंग काढून लांब जाऊन बसला आणि मग लोकच धावपळ करू लागले. आपली खात्री तर करून घेतली पाहिजे. पळत जाऊन एकानं सुताराचं गिरमीट आणलं. भराभर एक सोडून 4 भोकं दाराला पाडली आणि लोक वाक वाकून भोकातून बघू लागले. भल्या भल्या लोकांनी भोकाला डोळे लावून बघितलं, पण आत वाघ काही दृष्टीस पडेना. शेवटी लोक कंटाळून गेले आणि तलाठी म्हणाला, भोपाला काय तमाशा लावलायस येऊ? कुठं हाय वाघ? चौकात काय वाघ नाहीच, पण वाघाचं पिल्लू सुद्धा नाही. आहो चौकात मधोमध कशाला बसेल वाघ? भूपालांना म्हणाला. बाजूला पडवीला बसला असेल, एखाद्या वेळेला उठून आत खोली बिलीत गेला असेल तर, तलाठी म्हणाला. एखाद्या वेळेला आत बैठकीच्या खोलीत जाऊन खुर्चीवर बसला असेल, नाहीतर गादी पसरून निजला असेल खुशाल. हो हो, कुलकर्णी हसून म्हणाले. काय नेम, एखाद्या वेळेला आत स्वयंपाकघरात बसून तव्यावर भाकरी सुद्धा भाजीत असेल. लोकांनी थट्टा सुरू केली तसे पाटील म्हणाले, आता थट्टा बंद करा. वाघ असो नसो, पण आपण आपली खात्री करून घेऊया. खात्री करून घेऊया हे खरं, पण ती करून कशी घ्यायची? असं करूया, शिडी लावून तटावरनं बघूया की कुठं कडेला बसला असला तर दिसेल. लोकांना ही गोष्ट पटली आणि लगेच एक शिडी आणून तटाला लावली. पण आता वर चढून बघावं कुणी हा प्रश्न आला. न जाणो खरंच वाघ असला तर तटावरून खाली कोसळायची पाळी यायची. पिंजऱ्यातला वाघ बघणं निराळं आणि खुला वाघ बघणं निराळं. शिडी चढून तटावर जायला लोक तयार होईनात. तशी एक जण म्हणाला, पाटील कसं झालं तरी बंदूक आहे तुमच्या हातात, तुम्हीच चढावर. अरे हातात बंदूक असून काय करायचं? का व नवं, आमचा बोजा आम्हाला आवरायला पाहिजे का नको? अहो भूमीवर उभं राहून वाघ मारणं निराळं आणि तटावर चढून वाघ मारणं निराळं. तिथं वर उभं राहायला आणि नियम धरायला जागा पाहिजे का नको? पाटलांनी अंग काढून घेतलं म्हणजे साऱ्या गावानंच अंग काढून घेतल्यासारखं झालं.
खुद्द पाटील लांब राहिले तसं एका पैलवानाला चेव आला. तो गर्दीतनं उठला आणि एकाएकी दंड थोपटीतच उभा राहिला. का गा दंड थोपटतोस? पैलवान पुढे येऊन म्हणाला. मी तटावर चढतो. पाटील म्हणाले, आम्हाला वाटलं तू कुस्ती खेळायलाच उठलायस. कुणाबरोबर म्हणता? वाघाबरोबर गा. आणि कुणाबरोबर? अंगात चांगली रग असलेला तो पैलवान पुन्हा दंड थोपटून म्हणाला, येळ आली तर तसं बी करेन. तुम्ही कुस्ती नेमणार व्हा की, मी खेळतो का नाही ते बघा मग. खेळणार? हुंबा, अहो नाव तर होईल साऱ्या दुनियेत, पडलो तर 72, पर जोड काय गावल. बरं मग चढ बघू तटावर, आणि कुठं दिसतोय का बघ तुझा जोडीदार. उभ्या उभ्याच पैलवानानं 5 बैठका मारल्या आणि शिडीला मुजरा करून तो सरसर वर चढू लागला. माना वर करून लोक त्याच्याकडे बघत राहिले. शिडीवरनं पैलवान तटावर गेला आणि न भीता खडा उभा राहिला. लोकांनी विचारलं, दिसतोय का वाघ? लोकांना जबाब न देता तो थोडा वेळ तसाच उभा राहिला. तसे लोक पुन्हा पुन्हा विचारू लागले, काय पैलवान, दिसतोय का वाघ? तटावर चढलेल्या पैलवानानं खाली चौकाकडे बघत दंड ठोपटले आणि म्हणाला, चल भातदरा, होऊन जाऊ दे तुझी माझी, चल ये. पैलवानानं दंड थोपटून वाघाला आव्हान दिलं आणि खाली उभ्या असलेल्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालं. फ्या फ्या उडून गेली. पाटील, कुलकर्णी आणि तलाट्यासकट सगळ्या मंडळींची गाळण उडाली. वर्ण पैलवान म्हणाला, असे घाबरू नका, वाघ काही दिसत नाही कुठं. दडला असेल तर समोर यावा म्हणून दंड थोपटतोय. हे ऐकून लोकांच्या जीवात जीव आला. अहो कुठला आलाय वाघ अन भेग, असं म्हणून लोक पुन्हा धीर करून उभे राहिले. खाली उभे राहूनच वर सूचना देऊ लागले. त्यांच्या सूचनेप्रमाणे पैलवानानं तटावर उभं राहून सगळीकडे नजर फिरवली. सभोवार बघत एक वेढा काढला आणि म्हणाला, चौकात सगळीकडे नजर फिरवली, काय गड्याचा पत्ता दिसत नाही. मग पाटील म्हणाले, कुठला आलाय वाघ, उतर खाली. पैलवान खाली उतरला. लोकांनी त्याला शाबासकी दिली. तसा तो फुगून म्हणाला, आता असं करूया. कसं? काय होईल ते होईल, दार उघडूया. तटावर चढून विजय मिळवलेला पैलवान गडी बिनदिक्कत असं बोलू लागला तसे पाटीलही विचारात पडले. मिशीला पीळ भरीत ते म्हणाले, दार उघडायला हरकत नाही, पर कशाला? मी पुढं होतो की, फक्त माझ्या हातात एक भाला द्या म्हणजे झालं. मी पुढं होतो आणि तुम्ही माझ्या मागं राहावा, पैलवानानं सुचवलं. ते झालं, पर आणखी पर काय? नव, आपण मामलेदारासनी कळवलं तर वाघ मारायची व्यवस्था होईल की. पर तो आत असाय तर पाहिजे. अहो नसला तर आधीच कशाला मामलेदाराला कळवायचं? पैलवान म्हणाला, मी सांगतो असं करूया, बेधडक दार उघडूया. आणि खरंच वाघ असला तर? पाटील म्हणाले. शड्डू ठोकून पैलवान म्हणाला, मी हाय की गबरू. लोकांनीही त्याला भर घातली. मग काय हरकत आहे पाटील? पैलवान पुढं होईल, तुम्ही मागं उभा राहून बार काढा की. वाघावर बाळ काढण्यासारखं हत्यार नाही का हे? एक बारी बंदूक आहे ही. नियम चुकला म्हणजे सगळाच घोटाळा होईल, पाटील म्हणाले. काय घोटाळा होतोय? तोंडात दंड देऊन ते सर्कशीतले कापशीकर का कारलेकर कसं उभं राहिलं होतं? मी तर पैलवान गडी हाय, खातोय ते काही शेळी पुढं जात नाही. एक बार चुकला तर चुकला. तुम्ही दुसरं काढतोस भरूस तवर मी 2 डाव करतो की त्याच्या संग. आण काय पाहिजे? तटावरनं टेहळणी करून पैलवानाला जोर चढला होता. एक गड सर केल्याच्या थाटात तो उभा होता आणि पाटील पेचात सापडले होते. त्यांची अब्रू जायची वेळ आली होती. पैलवान काही ऐकेल असे दिसेना. पाटील कच खाऊ लागले तसा तो फाडकन म्हणाला, तुम्हाला भ्या वाटत असेल तर तुम्ही ती बंदूक माझ्या हातात देऊन खुशाल घरात जाऊन बसा, म्या होतो पुढं. मी भीतो होय रे, पाटील ओरडले. मग काय तर? लेका, असल्या गोष्टी आधी मामलेदारासनी कळवायचा कायदा हाय, माहीत आहे तुला? मग मगापात्र कुठं गेला ह्यो कायदा? कायदा कुठं जातो या? अरे मगापात्र आपण खात्री करून घेत होतो. असं होय, पैलवान म्हणाला. मग असं करूया, दार उघडून पुरती खात्री करून घेऊ आणि मग कुठं कळवायचं ते कळवा की. लोकांनीही पैलवानाला टेकू दिला. तसा पाटलांचा नाईलाज झाला. अब्रूच जायची वेळ आली तशी पाटीलही तयार झाले आणि बंदूक सरसावून म्हणाले,
तू म्हणतोस तर उघडूया दार. अखेर दार उघडायचं ठरवलं. तालमीत खेळणारी 8-10 कंड पोरं भाले, कुऱ्हाडी, बर्चा असे हत्यारे घेऊन तयार झाली. तसे पाटील पुन्हा एकदा म्हणाले, आता थोर तोंडानं बोलताय खरं, पण वाघाची गाठ आहे बरं का. जनावर जरा अंगावर चाल करून आलं, तुम्ही काळजी करू नका. आधी वाघ आत नसलच, आणि असला तरी आम्ही पैलवान कशाला आहे. अहो टांग मारून उताना पाडू आणि नुसतं बुकलून जीव घेऊ की त्याचा. पुढं बोलायचं आता कारणच राहिलं नव्हतं. पैलवानापासून तो गावच्या तलाठी कुलकर्ण्यापर्यंत सगळ्यांनी पाटलांना धीर दिला. तेव्हा शेवटी पाटील तयार झाले आणि बंदूक हातात घेऊन म्हणाले, पैलवान ठरलं, दार उघडायचं. पाटलांनी दार उघडायचं असं म्हटल्याबरोबर तलाठी म्हणाला, जरा थांबा. का हो, तुम्ही चावडीत जाऊन बसता का काय. मी तर चावडीत जाऊन बसतोच, पण तराळाला आधी साधवू द्या. काय म्हणून की बाबांनो, गावात वाघ आलाय, कुणी बाहेर पडू नका, आपापल्या घरात कड्या लावून बसा. मान हलवून पाटील म्हणाले, बरोबर आहे, नसता घोटाळा नको. तराळनं पहिली दौंडी तिथंच पुकारली. तसे लोक आपापल्या घरी न जाता समोरच्या आणि आजूबाजूच्या वाड्यात घुसले. एकच पळापळ सुरू झाली. आजूबाजूची सारी घरं माणसांनी भरून गेली. दारं लावून माणसं आत बसली. समोरच्या घरातील लोक खिडक्यातून आणि झरोक्यातून डोकावून बघू लागले. दाराजवळ उभा असलेला पैलवान विचार करू लागला, कडी काढायची का. थांब जरा असं म्हणत बक्कळ अर्धा तास तरी गेला आणि मग भरलेली बंदूक सावधगिरीनं हातात धरून पाटील म्हणाले, हां काढ कडी आता. पैलवानानं कडीला हात लावला, पण कडी न काढताच तो म्हणाला, का पाटील, काय र नव आ, तसं नव आ, काय म्हणतोस. तुमच्या हातात बंदूक आहे, हाय की. तेच की मग आ, नव असं केलं तर आ, तुम्हीच पुढं बा. मी का र. नाही म्हणजे मी दार उघडलं आणि वाघ बाहेर आला नाही. आ आ काय करताय, मी काय म्हणतोय ऐका. काय, तुम्ही पुढं व्हा. तूच हो पुढं. अहो पण तुम्ही वाघाला म्हणून मलाच गोळी घातली तर. नाही घालत, घालशीला. छे तूच कडी काढ, म्हणजे समोरच्यानं जर आला तर एकदम गोळी घालाया बरं. पैलवान म्हणाला, मी पुढं हाय, चुकून मलाच गोळी घालशीला म्हणून म्हणतो. मग असं करूया. कसं. तू हो पुढं, कडी काढ. आणि तुम्ही काय करता. मी बंदूक घेऊन राहतो बाहेर रस्त्यावर. वाघ बाहेर आला म्हणजे मगच बार काढतो. म्हणजे कशा पाहिजे, तुला लागू नये म्हणून. म्हणजे तुम्ही बाहेर रस्त्याला राहता होय. वाघ आल्यावर पळून जायला ते काय नको, पुढं या. निदान माझ्या जोडीला तरी या. येतो मी, परत थांब, बेतानं कडी काढ. पाटील जवळ आले. तसं पैलवानानं कडीला हात लावला आणि पुन्हा मागं वळून तो पोरांना म्हणाला, सावध राहावा रे, हातातली हत्यारं सांभाळा. आणि हे बघा, वाघाला माराया जाता जाता आपणच एकमेकाला जायबंदी करशिला. सगळे सावध झाले. पैलवानानं कडीला हात लावला आणि पुन्हा सूचना दिली, सावध र बाबांनो. हां कडी काढतो बरं का. आणि त्यानं बेतानंच कडी काढली. बिलकुल आवाजसुद्धा कुणाला आला नाही. कडी काढून तो म्हणाला, पाटील सावध. आ नव्ह, सावध. कडी काढली या. तोच कडी काढ. अहो काढली कडी, आता दार उघडतो, सावध. पाटलांच्या हातातली बंदूक थरथरत होती. मागं उभी राहिलेली कंड पोरंसुद्धा भिवून गाबागाब होऊन गेली होती. पैलवानानं एकाएकी दार उघडलं. आत काही चाहूल लागली नाही म्हणून तो पुढं झाला. त्याच्या मागनं पाटीलही आत शिरले. जरा अंतर ठेवून दबकत पोरंही आत गेले. दोन्ही अंगांना बघत ते पुढं जाऊ लागले. हळूहळू मंडळी चौकाच्या मध्यापर्यंत गेली आणि एकाएकी पैलवान थबकून उभा राहिला. तसं साऱ्यांच्याच काळजानं ठाव सोडला. सगळ्यांच्या छातीत धाड धाड करू लागलं. पैलवान दबकून हळू आवाजात म्हणाला, पाटील वाघ हो, वाघ. हां कुठं. त्यो काय आत हाय. अहो त्यो बघा. मागची पोरं मागं फिरली.
पाटलांच्या हातातली बंदूक जोरानं थरथरू लागली आणि पुढं बघायचं सोडून मागं बघत पाटील म्हणाले, वाघ हाय आ? पाटलांचा हात धरून पैलवान म्हणाला, अहो घाला गोळी, तेव काय समोर आला, अहो पाटील. आणि भली गर्जना आतनं ऐकायला आली. वाघाच्या आरोळीनं तो वाडा हादरला आणि सारं गाव दणाणून गेलं. पुढं असलेला पैलवान जो मागं फिरला तो थेट पाटलांच्या डोक्यावरनं उडी मारून बाहेर गेला. हातातली बंदूक तिथंच टाकून पाटीलही मागं फिरले. सगळेच पळत सुटले. जवळच्या एका घराजवळ आले आणि दारावर धक्के देऊन ओरडले, अहो वाघ आला, वाघ आला, दार उघडा. वाघ आला असं म्हणत मंडळी दारावर धक्के देत उभी राहिली. पण कडी काढायची आतल्या कुणाला हिंमत होईना. वाघ आलाय तर कडी काढा कशी? बाहेर दाराशी लोक ओरडत होते आणि जोडीला वाघाच्या आरोळ्या ऐकायला येत होत्या. घरातली माणसं भिवून गपगार तोंडाकडं बघत राहिली होती आणि भूपालांना सांगत होता, माझं खोटं वाटत होतं नवं काय? आता ऐका ह्या गर्जना. धन्यवाद.